गुड मॉर्निंग. कालपर्यंत आपण थर्मोडायनॅमिक्सचा पार्ट बघितला होता. त्याच्यातला शेवटचा पण जर तुम्हाला स्टडी केला त्याच्यानंतर आता पुढचा चॅप्टर आपण घेणार आहे एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17 and 18. बरोबर. आता त्याच्यामध्ये जे काही ग्रुप 16, 17 आणि 18 याच्या पाठीमागचा जो पार्ट होता म्हणजे 13, 14 आणि 15. बरोबर. टोटल 6 ग्रुप येतात पी ब्लॉकमध्ये आणि त्याच्यातले 3 ग्रुप जे आहेत ते आपण 11th स्टडी केले होते आणि रिमेनिंग 3 ग्रुप जे आहेत ते आता 12th आहे. आता याच्यामध्ये या चॅप्टरमध्ये आहे नेमकं काय ते चॅप्टर अतिशय सोपं आहे आणि जे नीटसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. कारण याच्यातलं आता बोर्डवरती मी मुद्दाम लिहिलं आहे सगळं ऑफरन्स वगैरे हे कंपल्सरी परफेक्ट असणं गरजेचं आहे बघा. मग आता हे तुम्ही पाठ करणार तर काय करणार कसं लक्षात ठेवणार ते तुमचं तुम्ही ठरवा. त्याच्यासाठी काही लिंक्स वगैरे शोधायला लागत असेल तर ते शोधा. पण हे ना जे आहे म्हणजे ऑफरन्सचा पाठ त्याच्यामध्ये कुठलाही इलेमेंट कशाही पद्धतीने क्वेश्चन तयार करून नीटला किंवा जेईला तो विचारला जाऊ शकतो. म्हणजे ऑफरन्समध्ये विचारतील किंवा काही इलेमेंट त्याच्यामध्ये रेडिओ आहेत त्याच्यामध्ये रिली कॉन्स्टंट विचारतील, काही वेळेला हाफ लाईफ पिरियड विचारतील. काही जणांचं दिलेलं आहे म्हणजे जे दिलेलं नाही ते विचारणार नाही तरी पण जे दिलेलं आहे ते मात्र नक्की विचारतील. काही वेळेला काही स्ट्रक्चरल फॉर्म्युला विचारतात. आता याच्यामध्ये चिली सॉल्ट पेटिंग म्हणून एक कंपाऊंड मिळतं त्याच्यामध्ये 0.2% आयोडीन आहे. आता तो जो मेंबर आहे ना तो बऱ्याच वेळा विचारतात आयोडीन कंटेनिंग सॉल्ट विचारतात त्यामध्ये लगेच सांगता आलं पाहिजे. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं काही इलेमेंट जे आहे ते इलेमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किंवा त्यांचे जे काही कॉम्पाऊंड्स फॉर्मेशन हा सगळा पार्ट जो आहे तो त्या चॅप्टरमध्ये दिला आहे. म्हणजे जसं आपण 11th स्टडी केलं होतं ना ग्रुप 13 टोटल डिटेलमध्ये 14, 15 तसंच सेम आता हाही चॅप्टर आहे. फक्त कसं आहे एक्स्ट्रा बरंच काही थोडंसं याच्यामध्ये येतं. कंपाऊंड स्टडी जो आहे तो पाठीमागच्या वेळेला थोडासा कमी होता पण आता आपल्याला 12thमध्ये जे राहिलेले 3 ग्रुप आहे त्यांची मात्र अगदी डिटेलमध्ये सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्याच्यानंतर पहिलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पी ब्लॉकची डेफिनेशन. गेल्या वर्षी पण आपण बघितली होती. पुन्हा एकदा सांगते मी. द लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन पी ऑर्बिटल द कंपाऊंड आर कॉल्ड एज पी ब्लॉक इलेमेंट्स. म्हणजे एखाद्या एखाद्या इलेमेंटचा शेवटचा इलेक्ट्रॉन जो आहे तो पी ऑर्बिटलमध्ये जात असेल तर त्याला काय बोलतो आपण पी ब्लॉक इलेमेंट्स. आता मुळात माहितीच आहे तुम्हाला पी ब्लॉकमध्ये कसं आहे तर पूर्ण ब्लॉक घेतला तर त्या बाजूला सगळे नॉन मेटल येतात, या साईडला सगळे मेटल येतात आणि मध्ये झिगझॅग लाईन ड्रॉ केली त्याच्यावरती काय येतात मेटलाइट्स येतात. कारण पी ब्लॉक हा मेंबर कसा आहे आपला तर तिन्ही ट्रॅडिशनल एलिमेंट जे आहेत तिन्ही टाईपचे ट्रॅडिशनल एलिमेंट जे आहेत ते त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. म्हणजे त्याच्याकडे मेटल पण आहे, नॉन मेटॅलिक पार्ट पण आहे, मेटलाइट्स पण आहेत. त्यामुळे पिरियडिक टेबलमधला तो एक स्पेशल ब्लॉक आहे की ज्याच्यामध्ये बऱ्यापैकी हायर अमाऊंटमध्ये रिॲक्शन चालतात. केमिकल रिॲक्टिव्हिटी जर बघितला तर पी ब्लॉकच्या डी एस ब्लॉकची हायर आहे. बरोबर. आता त्याच्यामध्ये जे ग्रुप्स येतात त्या ग्रुप्समध्ये आपल्याला बरेचसे इलेमेंट्स स्टडी करावे लागणार आहेत. आता आपण 3 ग्रुप स्टडी करणार आहे. त्याच्यातला पहिला ग्रुप आहे ग्रुप 16 इलेमेंट्स. 16मध्ये टोटल 5 एलिमेंट्स येतात. फर्स्ट मेंबर आहे ऑक्सिजन, सल्फर. ग्रुपमधले मेंबर सांगते मी. ऑक्सिजन, सल्फर, सेलेनाइट, टेल्युराइड आणि पोलोनियम असे टोटल 5 एलिमेंट्स येतील. ग्रुप 17 इलेमेंट्स इथून खाली बघितला तर ग्रुप 17 इलेमेंट्स आहेत. त्याच्यामध्ये हॅलोजन फॅमिली असं बोलतात. त्याच्यात क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आहे, अस्टेट आहे. ठीक आहे. मेंबरची सिरीज जे आहे ते आपल्याला परफेक्ट आहे त्याचा काही प्रश्न येणार नाही. पण हे 5 मेंबर जे आहे ते थोडेसे परफेक्ट करावे लागतील. आता पाठ करावे लागतील थोडक्यात. बरोबर ना. तर हा पार्ट जो आपण तिथे बघितलेला नाही आहे. ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेल्युरियम आणि लास्ट वन पोलोनियम. आता पहिला पॉईंट आहे त्याच्यामधला ऑकरन्स. जसं पाठीमागे बघितलं होतं तसंच सेम आहे बघा. ऑकरन्स म्हणजे आधी बनणारे एलिमेंट्स कुठे मिळतात किंवा त्यांचा एक्झॅक्ट ऑकरन्स मग त्याच्यामध्ये काही नॅचरल स्टेटला पण आपल्याला मिळतात आणि काही मॅनमेड कंडिशनला पण आपल्याला मिळतात. तर हे मॅनमेड जे आहे त्याच्यामध्ये पण काही सॉल्ट वगैरे बनवले की त्याच्यामध्ये हा एलिमेंट असू शकतो. मग आता सांगताना शक्य असेल आता मी बोर्डवरती जे लिहिले ते जवळपास सगळं लिहिलं आहे तेवढी इन्फॉर्मेशन क्लिअर कट व्हायला पाहिजे. आता त्याच्यामध्ये पहिलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्रुप 16 इलेमेंट्स आर ऑल्सो कॉल्ड एज चाल्कोजेन्स आणि इट इज ऑल्सो कॉल्ड एज ओर फॉर्मिंग इलेमेंट्स. ओर फॉर्मिंग म्हणजे मिनरल्स ओर्स धातू खनिजे त्यामधला पार्ट येतो. ओर यांच्यामध्ये बऱ्याच जणांचं ओर फॉर्मेशनमध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे त्यामुळे ओर फॉर्मिंग इलेमेंट्स असं बोलतात. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं चाल्कोजेन्स. हे सगळ्याचे सगळे इलेमेंट जर बघितलात तर या सगळ्यांची रिॲक्टिव्हिटी जी आहे ती सगळ्यात हायर आहे आणि हायर रिॲक्टिव्हिटी असल्यामुळे कसं आहे कुठलेही सेरीज घेतात कुठलेही टाईप घेतला तर त्याच्यासोबत हे इझिली ट्रीट होणार. कारण की फॅमिली कोणाची आहे तर ऑक्सिजनची आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मेंबर जे आहेत ते कसे आहेत रिॲक्टिव्ह मेंबर आहेत. चाल्कोजेन्स पण बोललं जातं. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं ओर फॉर्मेशनमध्ये इन्व्हॉल्व आहे म्हणून ओर फॉर्मिंग इलेमेंट्स असंही बोललं जातं. आता त्याच्यावरती हा क्वेश्चन विचारतात डॅश डॅश इज कॉल्ड एज चाल्कोजेन्स किंवा दुसरा क्वेश्चन विचारतात डॅश डॅश ग्रुप इलेमेंट्स आर कॉल्ड एज ओर फॉर्मिंग इलेमेंट्स. म्हणजे आता काय पाठ पाहिजे 16 इलेमेंट्स.
ग्रुप 16लाच फक्त काय बोलतात 4 बघायचं. आता त्याच्यामध्ये टोटल 5 एलिमेंट्स आपण बघणार आहे बघून. त्यातला पहिला आहे ऑक्सिजन O8 बरोबर. आता ऑक्सिजनमध्ये जर बघितलं तर अर्थ सरफेसवरती ऑक्सिजनचा अमाऊंट जे आहे ते ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे. तर ॲबंडंट बिहेवियर ऑक्सिजन आहे. म्हणजे जर एअरमधलं व्हॉल्यूम कन्सिडर केलं तर जवळपास 20 to 95% बाय मास. हे पार्ट पाहिजे 20 to 95% बाय व्हॉल्यूम ऑफ एअर. एअरचं टोटल व्हॉल्यूम जर 100% कन्सिडर केलं तर त्यातला 20.95% म्हणजे नियरली इक्वल टू 21% अमाऊंट जे आहे ते कशाचं आहे ऑक्सिजनचं आहे. मग आता 100मधलं 21% ऑक्सिजन असेल तर तो तसा बघायला गेला तर टोटल पिरियडिक टेबलचा विचार केला तर ॲबंडंट बिहेवियर म्हणून हा एकच इलेमेंट आहे. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं इट फॉर्म ॲज अ फ्री ॲज वेल ॲज कंबाईन्ड स्टेट. आणि हा मिळताना कसा मिळतो तर 21% जे आहे ते फ्री फॉर्ममध्ये ऑक्सिजन आहे आणि बऱ्यापैकी आपण जे आहे ते रिमेनिंग पार्ट जो आहे बराचसा कंबाईन स्टेटमध्ये आहे. कंबाईन स्टेटमध्ये कसं काय असणार तर बरेचसे मेटल आपले काय करतात ऑक्साईड फॉर्मेशन करतात ना मेटल ऑक्साईड. तर ऑक्साईड फिल्मच्या फॉर्ममध्ये पण ते बरेच आहे ऑक्सिजन बराचसा ऑक्सिजन तिथं पण असेल. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं अर्थ क्रस्टमध्ये म्हणजे जमिनीखाली पण काही ऑक्सिजनचा अमाऊंट स्पेशल अमाऊंट आहे. त्याच्यामध्ये 46.6% बाय मास ऑफ अर्थ क्रस्ट. तेवढं मास 46.6% बाय मास ऑफ अर्थ क्रस्ट म्हणजे बऱ्यापैकी ऑक्सिजन जो आहे तो जमिनीखाली पण आहे. मग आता याच्यामध्ये बऱ्याच वेळेला वॉटर बॉडीमध्ये पण असणार आहे. बिलो द साईड सरफेस पण बरंच अमाऊंट आहे आणि एअरचं व्हॉल्यूम जे आहे ते तेवढं पर्सेंटेज आहे. म्हणजे जर टोटल पिरियडिक टेबलचा विचार केला आणि अर्थ सरफेसचा जर विचार केला तर ॲबंडंट बिहेवियर काय आहे तर ऑक्सिजनचा आहे. सेकंड इलेमेंट आहे त्याच्यात सल्फर. सल्फर हा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे ऑक्सिजनच्या खालोखाल सल्फरचा नंबर लागतोय. सल्फरमध्ये पण बिहेवियर बघितलात का थोडंसं हे बघितलात तर त्याचंही अबंडंट बिहेवियर आहे. का तर बरेचसे आपले ओर जे आहेत म्हणजे मेटल ओर्स जे आहेत ते जवळपास सल्फाईड आणि सल्फेट या दोन फॉर्ममध्ये आहेत. आता सगळ्यांची नावं मी दिलेली आहेत. सल्फेट्स पण आहेत आणि त्याच्यातले काही जे आहेत ते काय सल्फाईड्स पण आहेत. आता सल्फेटमध्ये बघा जिप्सम आहे इप्सम आहे. जिप्सममध्ये CaSO4 2H2O, इप्सम MgSO4 7H2O, बेरिएट आहे BaSO4. आता याच्यामध्ये 3 मेटल आहेत. तिथं कॅल्शियम दिसतोय तिथं मॅग्नेशियम दिसतोय इथं बेरियम दिसतोय. या तिघांचे एक ओर जे आहे ते ओर हे आहे. त्यामुळे या एलिमेंटला किंवा ह्या टोटल ग्रुपलाच काय बोललं जातं ओर फॉर्मिंग असं पण म्हटलं जातं. आता हे तिन्हीचे तिन्ही कशासाठी यूज केले जातात. जिप्सम यूज केलं जातं कॅल्शियमच्या एक्सट्रॅक्शनसाठी. इप्सम यूज केलं जातं मॅग्नेशियमच्या एक्सट्रॅक्शनसाठी आणि बेरियमसाठी काय यूज केलं जाणार बेरिएट. तसंच पुन्हा जसं सल्फेट्स आहेत ना त्याचे SO4 मेंबर म्हणजे सल्फेट तसे सल्फाइड्स पण आहेत म्हणजे सल्फर बरोबर प्युअरली सल्फर कंपाऊंड ऑक्सिजन नाही. तर त्याच्यामध्ये सल्फाइड्समध्ये गॅलेना PbS हे लीडचं ओर आहे. झिंक ब्लेंड सेडेनेस हे झिंकचं ओर आहे आणि आयर्न पायराइड CuFeS2 तो एक फॉर्म्युला आहे तो कॉपरचं. आता ह्या आयर्नचं ओर आहे ते. आता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये हे लक्षात आलं असेल. आता इथं टोटल तिथं 3 आहे तिथं 3 खाली नेम सांगितले मी. हे सगळ्याचे सगळे काय तर ओर्स आहेत आणि याच्यामधून आपण काय करणार मेटल एक्स्ट्रॅक्शन करणार आहे. त्यामुळे सल्फरचं पण अमाऊंट जे आहे ते बऱ्यापैकी हायर अमाऊंट आहे. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं सल्फर कंपल्सरी कंबाईन स्टेटमध्ये मिळतो तो फ्री फॉर्ममध्ये नाही आहे. त्याच्यानंतरचे पुढचे 2 एलिमेंट्स आहेत सेलेनियम आणि टेल्युरियम. त्यांचे दोघांचे करस्पॉन्डिंग सेलेनाइड्स आणि टेल्युराइड्स इन सल्फाईड ओर. जी सल्फाईड ओर जी बनते ना सल्फाईड ओरवरती त्यांच्यामध्ये ना पण हे 2 मेंबर पण ॲज अ अदर एंटिटी म्हणून कंपल्सरी असतात. म्हणजे थोडक्यात काय तर सल्फर आणि हे 2 असे तिघे मिळून काय केलं तर ओर फॉर्मेशनमध्ये इन्व्हॉल्व होतात. समजलं त्यांची सेपरेटली असं ऑफरन्स नाही आहे. आणि लास्ट वन आहे त्या ग्रुपमधला पोलोनियम. पोलोनियम इट इज अ रेडिओ ॲक्टिव्ह इलेमेंट हॅविंग डीके कॉन्स्टंट. डीके प्रोडक्ट जो आहे तो थोरियम आणि युरेनियम. मुळात पोलोनियम म्हणताना कशापासून बनला आहे तर थोरियम आणि युरेनियम ह्या दोन्ही इलेमेंटचं कॉम्बिनेशन करून आपण काय बनवलेलं आहे पोलोनियम. त्यामुळे डीके प्रोडक्ट हा बऱ्याच वेळेला विचारतात तर तो काय थोरियम आणि युरेनियम आहे तो सांगता आला पाहिजे. दोघांचं कॉम्बिनेशन पोलोनियमचं फॉर्मेशन होते. पोलोनियम इज रेडिओ ॲक्टिव्ह. माहितीच आहे तुम्हाला लास्ट 7 पिरियड जो आहे तो काय टोटली रेडिओ ॲक्टिव्ह आहे बरोबर. त्याच्यानंतर पुढं ग्रुप 17 एलिमेंट्स. आता यांचे नेम जे आहेत ते तुम्हाला माहिती आहे. फक्त राहिला बाकीचा पार्ट जो आहे तोही तुम्हाला बराचसा माहिती आहे कारण जनरल नॉलेजसाठी बघितलं तर ही सगळी कन्सेप्ट ऑलरेडी होती. कारण हॅलोजन फॅमिली बरोबर ना. ग्रुप 17 आर कॉल्ड ॲज हॅलोजन्स ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज सॉल्ट प्रोड्युसिंग. कारण ते हे एकमेव एक फॅमिली अशी आहे की बऱ्यापैकी आपल्याला सॉल्टच देते. म्हणजे फॉर एक्झाम्पल NaCl NaBr सॉल्टच ना बरोबर ना. MgCl2 MgBr2 सगळे सॉल्ट आहेत म्हणजे मेटल आणि हॅलोजन असे कंबाईन करून. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं अखंड पिरियडिक टेबलचा जर विचार केला टोटल सगळे 118 एलिमेंट कन्सिडर केले तर हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हटलं
तर हा टोटल ग्रुप येतोय. त्यामुळे हा हायली पॉझिटिव्ह कॅरेक्टरवाल्यांच्या म्हणजे यस लॉक मेंबर बरोबर काय होणार, सहजासहजी डिटेक्ट होणार इट फॉर्म्स सॉल्ट्स. आता त्याच्यामध्ये बघा त्यातला पहिला मेंबर आहे फ्लोरीन. याचे जास्तीत जास्त सॉल्ट जे आहेत ते म्हणून इनसोल्युबल सॉल्ट आहे, म्हणजे सोल्युबल फॉर्ममध्ये काय बनवत नाही, इनसोल्युबल सॉल्ट. क्लोरीनचे मात्र कशात बऱ्यापैकी सोल्युबल स्टेटला आहे. इनसोल्युबल सॉल्टमध्ये फ्लोरोस्पार आहे, CF2 फॉर्म्युला, ट्रायोलाइट आहे, Na3F6, फ्लोरोॲपेटाइट आहे, CF3PO4 टाइम्स CF2. त्याच्यानंतर काही अमाऊंट जे आहे ते सॉईलमध्ये पण आहे, फ्रेश वॉटरमध्ये आहे, प्लांट्स बोन्स अँड टीथ ऑफ ॲनिमल्स. म्हणजे हा पार्ट जो आहे फ्लोरीनचा तो प्लांट्समध्ये पण आहे, फ्रेश वॉटर पण आहे. आपल्या रेग्युलर ड्रिंकिंग वॉटरमध्ये हा अमाऊंट असतो, ते म्हणतात बघा फ्लोरिनेशन करायचं तो पार्ट हा. त्याच्यानंतर बोन आणि टीथ, बोनमध्ये थोडंसं अमाऊंट आहे पण टीथमध्ये हायर अमाऊंटमध्ये फ्लोरीन आहे ॲनिमलच्या. आणि राहिला पार्ट काय हे बाकीचे सगळे इन्सोल्युबल सॉल्ट पण त्यांच्यामध्ये पण तुमचं फ्लोरीन प्रेझेंट असेल. त्याच्यानंतर पुढचा मेंबर आपला क्लोरीन. क्लोरीन हा ग्रुपमधला सगळ्यात मेन मेंबर आहे. बरेचसे कंपाऊंड जे आहेत ते क्लोरीनचे आहेत. त्याच्यातला आपला मेन कॉन्सेप्ट काय आहे, सी वॉटर, बरोबर ना. तर याचा ऑक्युरन्स जर बघितला तर सगळ्यात महत्त्वाचा हायर अमाऊंट असणारं सी वॉटर. फक्त सी वॉटर जरी लिहिलं तरी आपोआप लक्षात येते की हां सी वॉटर म्हणजे त्याच्यामध्ये काहीच नाही, NaCl कॉमन सॉल्ट, बरोबर. त्याचं फॉर्म्युलेशन काय NaCl जवळपास 2.5% वॉटर बॉडीमध्ये काय असणार, NaCl असणार आहे. त्याच्यानंतर टॅनालाइट नावाचं एक कंपाऊंड आहे, फॉर्म्युला त्याचा KCl MgCl to 6H2. त्याच्यामध्ये पण तुम्हाला जास्तीत जास्त क्लोरीन डेरिव्हेटिव्ह मिळेल. त्याच्यानंतर पुढचा मेंबर आहे ब्रोमीन. याचं मात्र आपण थोडंसं जाऊन अर्थासाठी बघितलं तर ते अगदीच कमी आहे. हा फक्त आणि फक्त कुठं मिळणार आहे तर सी वॉटरलाच फक्त अवेलेबल होणार. म्हणजे क्लोरीन आणि ब्रोमीन सी वॉटरला आहे, पण याचं फक्त आणि फक्त ओनली फॉर सी वॉटर. त्याच्यानंतर पुढं आयडिनमध्ये मरीन लाईफ सगळ्याच्या सगळ्या, म्हणजे तुमचे फ्रेश वॉटर मरीन वॉटरमधले सगळे ॲनिमल्स त्याच्यामध्ये मरीन लाईफ सगळ्या. त्याच्यानंतर सीवीड्स, त्याच्यानंतर चिली सॉल्ट पेटी नावाचं एक स्पेशल कंपाऊंड आहे, त्याच्यामध्ये पण 0.2% अमाऊंट आयोडीनचं असेल. आणि लास्ट वन आहे ॲस्टेटाईन. हा काय माहितीच आहे, प्रत्येक वेळेला मी आतापर्यंत बडबडत आले. FCl आहे, ते 4च रिॲक्शनसाठी असतात. शेवटचा मेंबर ॲस्टेटाईन हा रिॲक्शनसाठी का असतो तर त्याचं रिझन पण प्रत्येक वेळेला मी सांगितले. दिस एलिमेंट आर रेडिओ ॲक्टिव्ह अँड देअर हाफ लाईफ पिरियड इज 8.1 hours. हाफ लाईफ पिरियड जो आहे तो परफेक्ट करा. आणि जसं हा शेवटचा पोलोनियम रेडिओ ॲक्टिव्ह तसं हा पण रेडिओ ॲक्टिव्ह. याच्यात काय दिले, डिग्री प्रोडक्ट दिला थोरिम्युरॅट. आता याच्यामध्ये ते दिलं नाही, त्याच्यामध्ये काय दिले हाफ लाईफ पिरियड, तो कंपल्सरी परफेक्ट करा. समजलं. म्हणजे मी आता जर तिथं कुठं अंडरलाईन वगैरे केलं ना, अंडरलाईन म्हणण्यापेक्षा हा सगळाच पार्ट अतिशय महत्त्वाचा पार्ट, म्हणून मी बोर्डवरती सगळं लिहिले आहे. ते बोर्डवरती जे लिहिले किंवा नोट्समध्ये मी जे देणार आहे ते तोंड पाठ पाहिजे, कारण ह्या ऑक्युरन्सवरती बरेचसे क्वेश्चन असतात, बरेचसे म्हणजे अगदी बरेचसे. आणि असा विचार कराल की हां हे बसल्यानंतर डायरेक्ट लिहिता येईल, चुकून पण येणार नाही. हां थेरीला तुम्ही लिहू शकताय, काहीतरी गोळा करून आपलं काहीतरी आठवून लिहू शकताय, पण JEE नेटला परफेक्ट तोच क्वेश्चन विचारणार. आता समजा जर तुम्हाला विचारलं फॉर्म्युला ऑफ फ्लोरोस्पार, आता फ्लोरोस्पारचा फॉर्म्युला टोटल बाहेरला सिलेबस जो आहे तिथे तुम्हाला कुठंच मिळणार नाही. तर फ्लोरोस्पार हे काय तर एक स्पेशल सॉल्ट आहे, आणि कशाचं सॉल्ट आहे ते फ्लोराईडचं सॉल्ट आहे. म्हणजे त्याचा फॉर्म्युला जो आहे तो तिथंच फक्त मिळणार CaF. म्हणजे ह्या बोर्डवरती जे लिहिले ना या सगळ्यांच्या मध्ये, कारण म्हणतानाच कसं वरती बघितलं तर ओर फॉर्म्युला आहे त्यामध्ये ओर्समध्ये मिळणारच. मग त्याच्यातले काही मेंबर आपल्याला पुढच्या एका चॅप्टरमध्ये आहेत, पण सगळेच असतील असं नाही आहे. त्यामुळे जिथं कुठे जे सॉल्ट किंवा जे काय ओर्स वगैरे दिलेले आहेत तिथे बोर्डवरती जे दिलेलं आहे ना ते सगळं परफेक्ट करावं लागेल. समजलं. इथंपर्यंत काय शंका आहे का बघा. त्याच्यानंतरचं तसंच सेम ग्रुप 18-11. ग्रुप 18-11 जसं आपण 16ला स्पेशल नेम ठेवलं चार्कोजेन्स, 17ला बोललं हायड्रोजन फॅमिली, तसंच ग्रुप 18 आर कॉल्ड ॲज नोबेल गॅस, रेअर गॅस आणि इनर्ट गॅस, बरोबर. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज झिरो ग्रुप फॅमिली. त्याला बोलताना काय बोललं होतं, झिरो ग्रुप. हाही पार्ट जे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. याच्यामध्ये मुळात ऑकरन्सला काय दिसतच नाही आहे, बरोबर ना. या दोघांच्या ऑकरन्स नव्हती तरी पण मी 1% अमाऊंट दिली आहे, त्याआधी रेअरली 1% एवढं अमाऊंट फक्त एअरमध्ये असणार आहे. सगळेचे सगळे मेंबर जे आहेत ते कसे आहेत सांगितले आपण, गॅसियस स्टेटमध्ये आहे. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं ते केमिकली इनर्ट आहे, म्हणजे ते कसे असणार आहेत, फ्री असणार आहेत. आणि फ्री असल्यामुळे कसं कंपाऊंड फॉर्मेशनमध्ये इन्व्हॉल्व होणार नाही, कारण ते कम्प्लिटेड देअर ऑक्टेट, बरोबर ना. अँड डुप्लेट, हेलियमचे डुप्लेट कम्प्लीट होते, रिमेनिंग इलेमेंट ऑक्टेट कम्प्लिटेड इलेमेंट्स. हेन्स they do not involve in compound formation, hence abundant behavior your total occurrence जर अर्थसर्कसरचं बघितलं तर नियरली इक्वल टू 1% अमाऊंट. जे अगदी रेअर, त्यामुळे बोलताना आम्ही काय बोललं तर रेअर गॅस, म्हणजे दुर्मिळ, मराठी त्याला काय बोलतात
आपल्याला आता दुर्मिळ. त्यात आता हेलियम जर बघितलं तर नॅचरल गॅसमध्ये तुम्हाला मिळेल. आता नॅचरल गॅस मुळात कसं मॅनमेड पण आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला हेलियमचं अमाऊंट पण मिळू शकतं. त्याच्यानंतर निऑन, मिनरल्स ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह ओरिजिन, त्याच्यामध्ये पिच ब्लेंड, मोनोसाइड एसेट्रा. त्याच्यामध्ये काही रेडिओ एलिमेंटचं काही हे आहे, म्हणजे काही स्पेसिफिक मिनरल्स आहेत, त्या मिनरलमध्ये फक्त तुम्हाला मिळेल. त्याच्यानंतर अर्बन क्रिप्टॉनचं अमाऊंट जे आहे ते 1%, म्हणजे टोटल रेडॉन सोडणार आणि बाकी सगळे एलिमेंट जे आहेत ते जवळपास नियर इक्वल टू 1%च्या अमाऊंटमध्ये ड्राय मासमध्ये अर्धसर ॲटमॉस्फिअरमध्ये तुम्हाला मिळते. त्याच्यानंतर झेनॉन आणि रेडॉन अगदीच रेड एलिमेंट्स आहेत. आणि शेवटचा रेडॉन जो आहे तो काय रेडिओ ॲक्टिव्ह आहे, बरोबर ना. त्यामुळे लास्ट एलिमेंट जो आहे तो येतो. आणि थोडीशी साईड प्रॉपर्टी म्हणून तुम्ही काय करू शकता, हे सगळेचे सगळे एलिमेंट जे आहेत हे झिरो ग्रुप का, तर यांची व्हॅलेन्सिटी आहे ती 0 आहे म्हणून झिरो ग्रुप बोलतो. केमिकली इनर्ट का बोलतो, कारण ऑप्टेट कम्प्लिशन आहे, डिप्लेट कम्प्लीट आहे, फुल स्टेबल एलिमेंट्स आहेत, त्यामुळे रिॲक्शनमध्ये इन्व्हॉल्व होणार नाही, त्यामुळे केमिकली इनर्ट बोलतो. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं नोबेल गॅस असं का बोलतो, तर हा टोटल सगळ्यांची डिस्कवरी आणि सगळा पार्ट जो आहे तो एका स्पेसिफिक कंडिशनपर्यंत अगदी डिटेलमध्ये आपल्याला दिलेली आहे. म्हणजे याच्यातलं एकही एलिमेंट असं नाही आहे की ज्याची अजून डिस्कवरी बाकी आहे. बरेच सगळेचे सगळे एलिमेंट जे आहेत ते फुल डिस्कवर्ड एलिमेंट आहेत. आणि यांची केमिकल रिॲक्टिव्हिटी जी आहे ती बर्तोलेट नावाची सायंटिस्ट आहेत, त्यांनी आता रिसेंटली थोडंसं वर्क करून, कारण की केमिकल इनर्ट म्हणून केमिकल ॲक्शन्समध्ये भाग घेत नाही, पण आता आपल्याला चॅप्टरमध्ये एक छोटासा शेवटी पॉईंट आहे, तर बर्तोलेट नावाचे सायंटिस्ट आहेत, त्यांनी यांची केमिकल रिॲक्टिव्हिटी पण थोडीशी एक्सप्लेन केलेली आहे. म्हणजे अगदी डिटेलमध्ये नाही, जे होऊ शकते हे कन्फर्मेशन त्यांनी दिलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, लास्ट ग्रुप आहे पिरियडिक टेबलमधला, लेफ्ट हँड साईड टू राईट हँड साईड 18th ग्रुप आहे हा, बरोबर ना. त्यामुळे सगळ्या प्रॉपर्टी स्टार्ट होतील, म्हणजे फिजिकल प्रॉपर्टी किंवा इव्हन कुठल्याही केमिकल प्रॉपर्टी. लेफ्ट हँड साईड टू राईट हँड साईड बोझॉन इन्क्रीजिंग या बोझॉन डिक्रीजिंग, बरोबर. म्हणजे शेवटचा ग्रुप असल्यामुळे कसं सगळ्या प्रॉपर्टी तिथे येऊन स्टॉप होणार. हायर तर हायर होतील, लोअर तर लोअर होतील. समजलं. या ऑपरन्सचा पार्ट जो आहे त्याच्यामध्ये हे सगळं माहिती असणं गरजेचं आहे. पहिल्या 2 ग्रुपच्या ऑपरन्स जे आहे ते परफेक्ट करा, त्याचेही 1-2 पॉईंट आहे थोडे परफेक्ट करा. समजलं. इथं हा पहिला पॉईंट समजतोय ऑपरन्स, ग्रुप 16, 79, 18 एलिमेंट्स. आणि सगळ्यांना मिळून आपण काय बोलतोय पी ब्लॉक एलिमेंट्स. गेल्या वर्षीच्या सिलेबसमध्ये हा चॅप्टर जो होता तो पी ब्लॉक एलिमेंट्स म्हणून होता, आणि आता त्याला नेम काय ठेवलं एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 79, 18. समजलं. इथंपर्यंत काही शंका आहे का बघा. त्याच्यानंतरचा पुढचा पार्ट जो आहे तो आपण